सध्या झुरळांची एक भली मोठी लाट सोशल मीडियावर आली आहे. कॉकरोच जनता पार्टी, होय झुरळांचा पक्ष. तुम्हाला ऐकून जरा हसायला येईल, पण हीच सगळी झुरळं आज देशातील सिस्टीमला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पण ते कसं, आणि ही पार्टी तुम्हाला सुद्धा जॉईन करायची असेल तर काय पात्रता किंवा निकष आहेत? या झुरळांच्या पार्टी मागे असलेला महाराष्ट्रातील मराठमोळा चेहरा नेमका कोण आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पक्षाचा उद्देश आणि त्यासाठी त्यांनी तयार केलेला जाहीरनामा नेमका काय आहे, सगळं सांगते. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन. या सगळ्याची सुरुवात झाली आहे देशाच्या सर्वोच्च न्यायालयापासून. 15 मे 2026 रोजी एका सुनावणी दरम्यान देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी असं एक विधान केलं जे लाखो तरुणांच्या जिव्हारी लागलंय. आता हे विधान काय होतं, तर सरन्यायाधीशांनी म्हटलंय की काही तरुण हे झुरळांसारखे आहेत. त्यांना कुठे सुद्धा रोजगार मिळत नाही, कोणत्याही व्यवसायात स्थान मिळत नाही, मग ते सोशल मीडिया किंवा RTI कार्यकर्ते बनून यंत्रणेवर टीका करू लागतात. आता जरी या विधानानंतर त्यांनी स्पष्ट केलं असेल की त्यांचं हे विधान केवळ बनावट पदव्या वापरणाऱ्यांसाठी होतं, तरी सुद्धा सोशल मीडियावरील जेनझी पिढीने याला आपला अपमान मानलंय. आणि याच अपमानाला प्रत्युत्तर देण्याचं काम केलंय महाराष्ट्रातील एका 30 वर्षीय मराठी तरुणाने. मूळचे छत्रपती संभाजीनगरचे असलेले अभिजित दिपके सध्या अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीत पब्लिक रिलेशन्सचं शिक्षण घेत आहेत. 16 मे रोजी त्यांनी एक व्यंगात्मक ट्विट केलं होतं. ते म्हणजे, जर सगळी झुरळं एकत्र आली तर काय होईल. आता ही काही फक्त चेष्टा नव्हती, तर एका मोठ्या डिजिटल बंडाची सुरुवात होती. पुढच्या केवळ 24 तासात त्यांनी कॉकरोच जनता पार्टी या नावाने वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडल्स क्रिएट केले. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही पार्टी अवघ्या काही तासात प्रचंड व्हायरल झाली आहे. इंस्टाग्रामवर या पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या 4 मिलियन प्लस, म्हणजे 40 लाखांहून अधिक झाली आहे. केवळ 3 दिवसात 2 लाख सदस्य या पार्टीशी जोडले गेल्याचं सांगण्यात येत आहे. हे आकडे सध्याच्या कोणत्याही पक्षाला सोशल मीडियावर मागे टाकणारे ठरतायत. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, तसंच कीर्ती आझाद यांसारख्या राजकारण्यांनी आणि निवृत्त सनदी अधिकारी आशिष जोशी यांनी सुद्धा या सटायरिकल चळवळीला पाठिंबा दिलाय. आता तुम्हाला सुद्धा या झुरळांच्या पक्षाचा भाग व्हायचं असेल तर त्याची रजिस्ट्रेशन प्रोसेस नेमकी काय आहे ते सुद्धा सांगते. आता या पार्टीत सामील होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ओळखीची गरज नाहीये. कॉकरोच जनता पार्टी .org अशी झुरळांसाठीची एक वेबसाईट दिपके यांनी तयार केली आहे. ही वेबसाईट तुम्हाला एका गुगल फॉर्मवर घेऊन जाते. आता तिथे लिहिलेले पात्रता निकष हे खूप वेगळे आहेत. वाचून तुम्हाला हसायला येईल, पण जर तुम्हाला सदस्य व्हायचंच असेल तर तुम्ही सक्तीने किंवा आवडीने बेरोजगार असायला हवं. दुसरं म्हणजे शारीरिक दृष्ट्या आळशी असावं, मेंदू मात्र काम करणारा हवा. तिसरं आहे, दिवसातून किमान 11 तास तुम्ही ऑनलाईन असायला हवं. आता चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या व्यवस्थेतील त्रुटींवर प्रोफेशनल पद्धतीनं टीका टिप्पणी करण्याची तुमच्यामध्ये क्षमता हवी. आता येऊयात कॉकरोच जनता पार्टीच्या चिन्हाकडे आणि जाहीरनाम्याकडे, जो सिस्टीमच्या मुळावर घाव घालण्याचं काम करतोय. या पार्टीचं चिन्ह आहे मोबाईलमध्ये असलेलं झुरळ, आणि जाहीरनाम्यात अशा 5 मागण्या आहेत ज्यांनी प्रस्थापित सत्तेला विचार करायला भाग पाडलाय. आता काय आहेत या जाहीरनाम्यातील 5 गोष्टी, तर कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभेवर खासदारकी दिली जाणार नाहीये. कोणतंही व्हॅलिड मत हटवलं गेलं तर मुख्य निवडणूक आयुक्तांना UAPA म्हणजेच दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत अटक केली जाणार आहे. महिलांना 50% आरक्षण दिलं जाईल, तसंच मंत्रिमंडळातील महिलांसाठी 50% जागा राखीव असणार आहेत. यासोबतच अंबानी आणि अदानींच्या मालकीच्या मीडिया हाऊसेसचं लायसन्स हे रद्द केलं जाणार आहे. तसंच काही ठराविक अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी होईल. आणि शेवटचं म्हणजे पक्षांतर केल्यानंतर आमदार आणि खासदारांवर 20 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाणार आहे. आता या सगळ्याला तरुणांची आणि विशेषतः जेनझीची चळवळ का म्हटलं जात आहे, तर आजचा तरुण बेरोजगारी, महागाई आणि नीट पेपर लीक सारख्या मोठ्या प्रकरणांमुळे प्रचंड संतापलाय. भारतात पदवीधरांमधील बेरोजगारीचा दर 29.1% इतका झालाय, जो शाळेत न गेलेल्यांच्या तुलनेत तब्बल 9 पटीने जास्त आहे. या आर्थिक आणि सामाजिक दबावामुळे तरुणांना कॉकरोच जनता पार्टी हे त्यांच्या भावना व्यक्त करण्याचं एक हक्काचं व्यासपीठ वाटतंय असं दिसतंय. यासोबतच ही चळवळ पूर्णपणे डिजिटल स्वरूपाची असून इंस्टाग्राम आणि X सारख्या प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरतीये. जेनझी पिढी पारंपरिक भाषणांपेक्षा मेम्स, व्यंगात्मक आणि उपहासात्मक भाषेला जास्त पसंती देते. CJPने या पिढीची ही मीम लँग्वेज ओळखूनच आपलं ब्रँडिंग आणि जाहीरनामा हा तयार केलाय.
झुरळं ही फक्त घाणीतच जन्माला येतात. जर आम्हाला झुरळ म्हटलं जात असेल तर याचा अर्थ ही सिस्टीम सडलेली आहे असं अभिजित दिपकेंनी म्हटलंय. आता ही कॉक्रोच जनता पार्टी पुढे जाऊन अधिकृत पक्ष बनेल की नाही हे तर सध्या माहिती नाहीये, पण एका गोष्टीची खात्री आहे, ती म्हणजे झुरळांना चिरडणं सोपं असतं, पण या डिजिटल स्वरूपातील झुरळांच्या चळवळीला चिरडणं सिस्टीमला आता तितकं सोपं राहिलेलं नाहीये. बाकी तुम्हाला या झुरळांच्या पार्टीचा सदस्य व्हायला आवडेल का, किंवा तुम्ही आधीच सदस्य झाला असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.